मातेची किंवा संतोषी माताची जोरदार आरती चालू असते. या सगळ्याच्या मुळे प्रत्येक ज्ञानेंद्रियाचं उद्दीपन होतं आणि एका ज्ञानेंद्रियाचं सातत्याने जरी उद्दीपन झालं तरी माणूस संमोहन अवस्थेमध्ये जाऊ शकतो. मग त्या आरतीच्या मुळे कानाचं उद्दीपन होतं. तो जो धूप जाळला जातो त्यामुळे नाकाचं उद्दीपन होतं. समोर ज्या बायका घुमत असतात अंगात येऊन त्याच्यामुळे मेंदूचं आणि डोळ्याचं उद्दीपन होतं. लख 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 जी रोषणाई असती त्यामुळेही डोळ्याचं उद्दीपन होतं. अशी अनेक इंद्रिय एकाच वेळी दमल्यामुळे माणसं हळूहळू संमोहन अवस्थेमध्ये जातात आणि असं मानलं जातं की त्यांच्या अंगामध्ये देवीचा संचार झालेला आहे. प्रत्यक्षामध्ये हा देवीचा संचार ही एक प्रकारची संमोहन अवस्था असते. कोणाचीही इच्छा असेल तर अनिष्ट कार्य करते त्यांना 15 मिनिटांमध्ये संमोहन अवस्थेमध्ये नेऊन हे कसं घडतं आणि काय घडतं हे सांगू शकतात, दाखवू शकतात. परंतु ही संमोहन अवस्था असते हे कसं सिद्ध होतं? मी पुन्हा आपल्याला चळवळीतलंच एक उदाहरण देतो. संमोहन अवस्थेमध्ये एकतर माणसाला असली कसलीही शक्ती प्राप्त होत नाही की जी नेहमीच्या मनाला नसते. आणि संमोहन अवस्थेचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे स्वतःच्या जीवाला जर धोका निर्माण झाला तर माणूस खाडकन संमोहन अवस्थेमधनं बाहेर येतो. एका गावामध्ये आमच्या एका कार्यकर्त्याने अंगात येण्यावर भाषण दिलं. गावकऱ्यांना पटलं नाही. गावकरी म्हणाले, शहाण्यात उद्या गावची यात्रा आहे, छबिनेची पालखी निघते, त्यावेळी 50-60 बायकांच्या अंगात येतं. तुम्हाला जर खरंच काही दाखवायचं असेल तर उद्या या आणि ज्या वेळेला बायकांच्या अंगात येतं त्यावेळी ते खरं आहे का खोटं आहे हे आम्हाला तुम्ही पटवून द्या. दुसऱ्या दिवशी हा कार्यकर्ता गेला, माईकवर उभा राहिला. पलीकडच्या बाजूला छबिन्याच्या पालखीची तयारी झालेली होती. जोरजोरामध्ये ढोल वाजायला लागलेले होते. बायकांच्या अंगामध्ये आलेलं होतं. बायकांच्या अंगामध्ये येऊन त्यांचं घुमणं चालू झालेलं होतं. आता कार्यकर्ता काय करतोय इकडं लोकांचं लक्ष होतं. हा आमचा कार्यकर्ता सर्पमित्रही होता. तो त्या माईकवर उभा राहिला. त्यांनी एक पिवळी जर्द अशी धामीण आपल्याबरोबर नेलेली होती. लांबनं ती त्यांनी धामण दाखवली आणि सांगताना माईकवरनं असं सांगितलं की हा पिवळा जर्द अस्सल नाग मी आणलेला आहे. हा नाग मी आता ज्यांच्या अंगामध्ये आलं त्यांच्या दिशेने सोडणार आहे. ज्यांना अंगामध्ये खराच देव किंवा देवी आलेला असेल त्यांना हा नाग काही करणार नाही. पण ज्यांच्या अंगामध्ये खोटी देवी आलेली असेल त्यांना जर या नागाने काही केलं तर मग त्याच्याबद्दल मी काय करणार नाही. आणि त्याने ती धामण खाली ठेवण्याचा अवकाश अंगामध्ये आलेल्या सगळ्या बायकांच्या अंगातलं धडा 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 देव्या बाहेर आल्या आणि भीतीनं घाबरून ती धामण आपल्या बाजूला तर येत नाही ना. त्यांना जी धामणे नाग वाटत होती ते बघत ते उभे राहिले. याचा अर्थ असा की ते संमोहन अवस्थेमधनं जीवाला धोका निर्माण झाल्यामुळे धाडकन बाहेर आले. त्याच्यामुळे अंगात येण्याचे प्रकार एक म्हणजे ढोंगाचा, दुसरा पारंपरिक मान्यताप्राप्त वर्तनाचा, तिसरा मी आत्ता सांगितला तसा स्वसंमोहनाचा आणि चौथा चळवळीच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचा म्हणजे प्रासंगिक मनोविघटनाचा, ज्याला आपण हिस्टेरिया म्हणतो. म्हणजे काय होतं? म्हणजे असं की आपल्याला जर एक उदाहरण दिलं तर समजून घेता येईल. समजा जर धो 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 पाऊस पडला, धरण पूर्ण भरलं आणि धरणाच्या मध्ये आता पाणी साठण्याची शक्यता उरली नाही, तरीही जर पाऊस पडत असेल तर धरणाचे दरवाजे उघडले जातात, जादा पाणी बाहेर सोडलं जातं. जर धरणाचे दरवाजे उघडले नाहीत, जादा पाणी सोडलं नाही तर पाण्याच्या दबावाने धरण फुटण्याची शक्यता असते. हेच रूपक तुम्ही बाईच्या मनाला वापरून बघा. आपल्या देशामध्ये बाईच्या मनातलं दुःखाचं धरण लवकर भरतं, कारण तिने दुःखी व्हावी अशीच एकूण पुरुषप्रधान सामाजिक व्यवस्था अस्तित्वामध्ये असते.
ज्या वेळेला तिच्या मनाचं दुःखाचं धरण भरतं त्यावेळेला प्रत्यक्षामध्ये त्याच्यावरचा उपाय नसतो आणि ते भरण्याची अनेक कारणं असतात. म्हणजे एका बाजूला माहेर तुटलेलं असतं, दुसऱ्या बाजूला सासर लाभलेलं नसतं, काही वेळेला छळ चालू असतो, काही वेळेला मूल नसतं, काही वेळेला घरातली इस्टेट गेलेली असते, काही वेळेला नवरा विचित्र वागत असतो, त्याला दारूचं व्यसन लागलेलं असतं. अशा वेळेला या प्रश्नाची काही उत्तरं बाईला माहीत नसल्यामुळे, समजा की लग्न होऊन 5 वर्ष झाली आणि बाईला मूल नाहीये, तर एका बाजूला शेजारी पाजारी टोमणे मारायला लागतात, दुसऱ्या बाजूला सासू दुसऱ्या लग्नाचा विचार करायला लागते, तिसऱ्या बाजूला नवरा दारू पिऊन आल्यानंतर लाथ मारायला लागतो कारण तिच्या पोटी संतती नाही म्हणून, चौथ्या बाजूला माहेरचे म्हणतात बाई ग तुझं लग्न करून दिलं आता तू आणि तुझं नशीब. अशा वेळेला एखाद्या शुक्रवारी संध्याकाळ दाटून येत असताना आणि घंटेचा आवाज ऐकल्यानंतर देवीच्या समोर या बाईच्या चेहऱ्यावरचे हावभाव अचानक बदलतात, तिचे हात वर जातात, तिचे केस मोकळे सोडले जातात, तिचा आवाज बदलतो आणि ती घुमायला सुरुवात करते. आणि मग आजूबाजूच्या बायका म्हणतात की शुक्रवारचा दिवस आहे, हिच्या अंगामध्ये देवी आली बरं का. या अंगामध्ये देवी आल्याचे काही फायदे तिला तात्काळ मिळतात. म्हणजे आजूबाजूच्या ज्या बायका तिला इतर वेळेला टोमणे मारत असतात त्या मात्र त्या दिवशी येतात, तिची पूजा करतात आणि स्वतःचे प्रश्न तिला विचारतात. जी सासू इतर वेळेला छळत असते ती सासू त्या दिवशी तिची सेवा करते, तिला काय पाहिजे काय नको ती बघते, कारण तिच्या अंगात देवी आलेली असते. जो नवरा दारू पिऊन तिला रोज मारहाण करत असतो तो नवरा दारू पिऊन येतो, पण त्या दिवशी तिला लाथ मारत नाही, कारण नवऱ्याच्या मनामध्ये भीती असते की हिच्या अंगामध्ये देवी आलेली आहे, त्यामुळे लाथ डायरेक्ट देवीला लागण्याचा धोका आहे. याचा अर्थ असा की ती बाई स्वतःचं तुटू पाहणारं मन, म्हणजे स्वतःचं अंतर्मन आणि बाह्यमन याचा परस्पर संवाद संपणं, विसंगती निर्माण होणं, हे स्वतःचं तुटू पाहणारं मन काही काळासाठी अन्य भूमिकेमध्ये जाऊन वाचवते. म्हणून आम्ही अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये नेहमी असं सांगत असतो की अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाला क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची गरज जास्त आहे. ज्या बाईच्या अंगामध्ये येतं तिची थट्टा करून काही साधत नाही, तर तिच्या अंगामध्ये काय येतं हे समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यावरचा उपचार हा तसं म्हटलं तर सोपा उपचार असतो. याचं कारण हा सौम्य मानसिक आजार आहे, पण त्याच्यावरचा सामाजिक उपचार हा जास्त अवघड उपचार असतो. कारण ज्या समाज वास्तवामध्ये ती जगत असती, कुटुंबामध्ये समाजामध्ये, ते वास्तव जर बदललं नाही तर परत परत तिला हा आजार होण्याची शक्यता असते. म्हणजे दातखीळ बसलेली बाई आपण अनेकांनी बघितलेलं असेल. दातखीळ बसण्याची 2 कारणं असतात, एक म्हणजे टिटॅनस आणि दुसरी गोष्ट म्हणजे मानसिक ताणतणाव. यापैकी टिटॅनस सारखा जे कारण आहे ते मी ज्यावेळी 40 वर्षापूर्वी डॉक्टर झालो त्यावेळी ते रुग्ण दिसायचे. आता जवळजवळ सगळेजण लहानपणी अँटी टिटॅनसची इंजेक्शन टोचून घेतात, त्यामुळे ते रुग्ण दिसत नाहीत. त्यामुळे आता ज्या बायकांची अचानक दातखीळ बसते त्याला उपाय काय असं विचारलं तर लोक असं सांगतात की त्यांच्या तोंडामध्ये तुम्ही उलथणं घाला, त्यांना चपलाचा वास द्या, त्यांचं नाक दाबा वगैरे वगैरे वगैरे. आता लक्षात घ्या, हे जे मी मगाशी तुम्हाला अंगात येणं सांगितलं, ज्याला वैद्यकीय परिभाषेमध्ये हिस्टेरिया म्हणतात, त्याचं नाव आहे एक खरं खुरं नाटक. म्हणजे बाईच्या अंगामध्ये देवीचा संचार होतो हे ती नाटक करत नसते, ती खरं खुरं नाटक करत असते. कारण त्यावेळी तिच्या अबोध मनाच्या पातळीवर ती स्वतः देवीच बनलेली असते. उदाहरणाचा संबंध असा की ज्या वेळेला बाईची दातखीळ बसते त्यावेळेला तिला उपाय काय असं विचारल्यानंतर लोक असे अघोरी उपाय सांगतात की दातामध्ये उलथणं घाला
किंवा नाक दाबून धरा किंवा जोड्याचा तिला काहीतरी वास द्या. एक वेगळा उपाय मी आपल्याला सांगतो. ज्या बाईची दातखीळ बसलेली आहे त्या बाईला तुम्ही एका खोलीमध्ये ठेवा. त्या खोलीमधनं सर्व लोकांनी निघून जावा. 15 ते 20 मिनिटांमध्ये त्या बाईची दातखीळ आपोआप निघते. याचं कारण असं, जे मी मगाशी सांगितलं, की अंगात येणं हे एक खरंखुरं नाटक असतं आणि जगामध्ये असं कुठलंच नाटक नाही की जे प्रेक्षकांच्या शिवाय चालू शकतं. आता असं म्हटल्यानंतर लोकांना हसू येतं, पण मी त्यांना असं म्हणतो की हे हसणं हे बरोबर आहे का? त्या बाईला दातखीळ बसल्यामुळे बोलता येत नसतं, पण ती बाई खरं म्हटलं तर मूक आक्रंदन करत असते आणि सांगत असते की अरे आता तरी माझ्याकडे लक्ष द्या. म्हणजे तिच्या दातखीळ बसल्यानंतर त्या दिवशी तरी तिला थोडा आराम मिळतो. आजूबाजूचे लोक येऊन सहानुभूतीने काहीतरी तपास करतात. सासूबाई त्या दिवशी संध्याकाळचं काम तिला करायला लावत नाहीत. त्यामुळे तिचं दातखीळ बसणं हे भले खरेखुरं नाटक असेल, पण ते तिच्या वेदनेतून निर्माण झालेलं असतं. त्यामुळे कुठल्याही स्वरूपाचं अंगात येणं हे ज्या वेळेला प्रासंगिक मनोविघटन असतं ते एका मानसिक सौम्य रुग्णतेचा भाग असतं. त्यावेळेला एका बाजूला आवश्यक तेवढा वैद्यकीय उपचार आणि दुसऱ्या बाजूला योग्य त्या पद्धतीचा सामाजिक बदल संबंधित व्यक्तीच्या कौटुंबिक सामाजिक जीवनात, यामुळे आपण याचा उपाय करू शकतो. आता याच्या पलीकडे आपण जो विचार करतोय तो गंभीर मानसिक आजाराचा करतोय, ज्याला आपण सायकॉसिस असं म्हणतो. खरं म्हटलं तर गंभीर मानसिक आजार जो आहे तो गंभीर मानसिक आजार हा कार्यकर्त्यांनी उपचार करण्याची बाब नाही. तो तुम्हाला वैद्यकीय तज्ञाच्या कडेच नेण्याची गोष्ट आहे. परंतु या मानसिक आजारामध्ये एक महत्वाची गोष्ट घडते की जी गोष्ट घडलेली आपल्याला माहीत नसेल तर आपल्याला त्याचा संबंध भूताशी किंवा देवी अंगात येण्यासाठी आहे असं वाटू शकतं. त्याला म्हणतात मनोभ्रम किंवा हॅल्युसिनेशन्स. म्हणजे समोर कोणीच नसतं, पण व्यक्तीला अक्राळ विक्राळ राक्षस दिसतो किंवा तेजपुंज देवी दिसते. कोणीच बोलत नसतं, पण कानामध्ये मंजूळ घंटानाद येतात किंवा कानामध्ये धमकी येते. आजूबाजूला कसलाच वास नसतो, पण कधी चंदनाचा सुगंध येतो तर कधी अत्यंत कुजलेल्या कचऱ्याचा वास येतो. स्पर्श कोणीच करत नसतं, पण काही वेळेला डोक्यात सुया टोचल्यासारखं वाटतं, तर काही वेळेला अत्यंत प्रेमाने कोणीतरी आपल्याला स्पर्श करतोय असं वाटतं. म्हणजे मगाशी मी आपल्याला सांगितलं की इंद्रियजन्य भ्रमामध्ये दोरी असते आणि साप दिसतो. पाणी नसतं, असतं ते रणरणतं डांबर आणि ऊन, पण पाणी दिसतं, काहीतरी असतं, वेगळं दिसतं. परंतु मनोजन्य भ्रमामध्ये काहीच नसतं, तरी देखील ते आहे असं मेंदूला ठामपणे वाटतं. आणि असं ज्या वेळेला रुग्ण बोलायला लागतात त्यावेळेला आपल्याला 2च शक्यता वाटतात. त्यापैकी एक शक्यता म्हणजे की याला कुणीतरी बाहेरच्यानी झपाटलेलं आहे, किंवा दुसरी शक्यता म्हणजे याच्या अंगामध्ये संचार झालेला आहे. म्हणजे आमच्याकडे काही वर्षापूर्वी एक केस आलेली होती. ती बाई सांगलीची होती. तिचं नाव सहस्त्रबुद्धे. तिला हळूहळू असं जाणवायला लागलं की तिच्या माग घरामध्ये कोणीतरी फिरतंय. घरामध्ये कोणीतरी फिरणारी जी व्यक्ती होती ती हळूहळू तिला स्पर्श करायला लागली, अत्यंत मऊ मुलायम स्पर्श. त्याच्यानंतर ती सहस्त्रबुद्धे बाईंच्या कानामध्ये बोलायला लागली आणि मंजूळ आवाजामध्ये असं सांगायला लागली की अगं तुला आठवत नाहीये का, तू पूर्वीच्या जन्मामधली झाशीची राणी आहेस आणि
तू युद्धावर गेलीस, तू अकाली मरण पावलीस, त्यामुळे तुझी धर्मकृत्य करायची राहिली, हा झाशीच्या राणीचा पुनर्जन्म आहे, तेव्हा अमकी 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 धर्मकृत्य तू या जन्मामध्ये करायला लाग. आणि काही दिवसानंतर तर त्यांना झाशीच्या संस्थांची कुलस्वामिनी अंबादेवी साक्षात सहस्रबुद्धे बाईंना दिसायला लागली. त्यामुळे त्यांना आधी देवीच्या पावलाचा आवाज आला, नंतर स्पर्श जाणवला, नंतर प्रत्यक्षामध्ये आदेश मिळाला आणि नंतर तर दर्शनच घडलं. यामुळे सहस्रबुद्धे बाईंनी हे सांगायला सुरुवात केली की मी झाशीच्या राणीचा पुनर्जन्म आहे किंवा झाशीच्या राणीचा अवतार आहे. ज्या वेळेला सातारला या बाईंचा कार्यक्रम झाला त्यावेळेला त्याच्या विरोधात निदर्शनं करायला आणि लोकांना वस्तुस्थिती समजावून सांगायला आम्ही उभे होतो. मला आठवतं की त्या बाई आल्या, गाडीतनं उतरल्या, आमच्या समोर जिन्याच्या पायऱ्या चढत वर गेल्या आणि थोड्या वेळाने स्वतःच खाली आल्या. माझ्या बाजूला एक गोरा गोमटा गोडबोले नावाचा मुलगा उभा होता. त्याच्याकडे बोट दाखवत म्हणल्या, आत्ता आठवलं, तू माझ्या सैन्यामध्ये सरदार होतास. म्हणजे लक्षात घ्या, त्या बाईच्या बाकीच्या सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या त्या नीटपणे पार पाडत होत्या. नवऱ्याला जेवायला घालत होत्या, मुलांना शाळेमध्ये पाठवत होत्या, अन्य काही ज्या गोष्टी आहेत त्या बघत होत्या. पण एका बाबतीमध्ये त्यांचं पूर्णपणे मन बदललेलं होतं की त्यांना ही पक्की खात्री झालेली होती की त्या झाशीच्या राणीच्या पुनर्जन्म आहेत. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला अंगात येतं त्यावेळेला 2 किंवा 3 तासाची गोष्ट असते, परंतु ज्या वेळेला मन गंभीरपणे आजारी पडतं त्यावेळेला मात्र ते मन पुन्हा बरं करेपर्यंत किंवा बरं होईपर्यंत व्यक्ती याच स्वरूपाची आपण आहोत या भ्रमामध्ये वावरत असतं. एकदा आमच्याकडे अशी एक केस आलेली होती की मुलीची शाळा घरापासून जवळजवळ 2 किलोमीटरवर होती. रस्ता तसा सुनसान होता. 9वीच्या परीक्षेची वेळ जवळ आलेली होती. मुलगी शाळेला निघाली. वाटेमध्ये एक पिंपळाचं झाड होतं. त्या झाडावर एक म्हातारी जख्खबाई तिला दिसली की जी तिला आपल्याकडे बोलवत होती. मुलगी घाबरली, किंचाळली आणि परत आली. आणि ती म्हणली की मी शाळेला जाणार नाही, कारण त्या पिंपळाच्या झाडावर जख्ख म्हातारी बसलीये आणि ती मला आपल्याकडे बोलवती. घरचे लोक तिच्याबरोबर गेले. त्यांनी बघितलं, पण त्यांना ती म्हातारी दिसली नाही. ते म्हणाले, कुठं म्हातारी आहे? मुलगी म्हणाली, तुम्हाला दिसत नसेल, मला ती स्पष्ट दिसतीये. तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्याचं जाळं आहे, तिचा प्रत्येक केस पिकलेला आहे, तिची मान लटलटा हलतीये आणि ती बोट दाखवून मला म्हणतीये, माझ्याकडे ये, माझ्याकडे ये, परीक्षेला जाऊ नकोस. मी अजिबात परीक्षेला जाणार नाही. आता अशा वेळेला एका बाजूला झाशीची राणी अंगात आली तर आपण असं म्हणणार की पुनर्जन्म आहे वा झाशीच्या राणीचा संचार झाला, आणि दुसऱ्या बाजूला जर पांढरी शुभ्र जख्ख म्हातारी आकृती दिसली तर आपण असं म्हणणार की भूतानी झपाटलं. या दोन्ही ठिकाणी आपण असं लक्षात ठेवलं पाहिजे की हा गंभीर मानसिक स्वरूपाचा आजार आहे आणि त्याच्यावर आज बऱ्याच चांगल्या प्रमाणामध्ये उपचार आहे. म्हणजे आजची परिस्थिती काय आहे? अजूनही अशा स्वरूपाचा मानसिक आजार झाल्यानंतर लोक मानसोपचार तज्ञाच्याकडे येण्याच्या ऐवजी ते बहुधा कुठल्या तरी मांत्रिकाकडे, तांत्रिकाकडे, बाबाकडे, बुवाकडे, भगताकडे जातात. आणि ते का जातात आणि त्याच्यामुळे तोटा काय होतो हे त्यांना कधीच समजावून सांगितलं जात नाही. त्यातही काही वेळेला बाबाकडे, बुवाकडे गेल्यानंतर त्यांना बरं वाटतं आणि त्यामुळे तर लोकांची खात्रीच पडते. त्याचं कारण एवढंच की काही गंभीर मानसिक आजार देखील, आणि सौम्य मानसिक आजार तर नक्कीच, हे काही काळ येतात, काही काळ बरे होतात, पुन्हा काही काळाने येतात. त्यामुळे ज्यामध्ये रोगी आपोआप बरा होणार असतो त्या काळात जर तो मांत्रिकाकडे गेला, बाबाकडे गेला, भगताकडे गेला आणि त्या काळात बरा झाला तर त्याचं श्रेय काही कारण नसताना त्या बाबाला, बुवाला किंवा भगताला मिळतं. म्हणजे वैद्यकीय परिभाषेमध्ये असं म्हणतात की ट्रीटेड मिझल
is cured in 1 week and untreated measles is cured in 7 days. याचा अर्थ असा की 7 दिवसामध्ये तुमचा जे गोवर आहे ते बरं होतं आणि उपचार न दिलं तर गोवर जे आहे ते आठवड्यात बरं होतं. याचा अर्थ गोवर बरंच होतं. त्याच पद्धतीनं मानसिक आजार ज्या वेळेला स्वयंप्रकारे नियंत्रित होतात त्यावेळेला त्याचं श्रेय मांत्रिकाकडे मिळतं. परंतु तरी देखील मांत्रिकाच्याकडे का जाऊ नये? मुळात आपण हे बघितलं पाहिजे की मांत्रिकाच्याकडे लोक का जातात. याचं कारण असं, तुमच्या शेजारच्या माणसाला जर कुठल्या ना कुठल्या कारणाने आजार झाला तर तुम्ही त्याच्या घरी जाता, चौकशी करता की बाबा रे तुला बरं आहे ना आता. समजा त्याचा आजार वाढला, तो हॉस्पिटलमध्ये दाखल झाला तर तुम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये भेटायला जाता, बरोबर फळं घेऊन जाता. समजा त्याचा आजार आणखी वाढला, ऑपरेशन करायचं ठरलं तर तुम्ही काळजीने विचारता हॉस्पिटलमध्ये झोपायला यायला पाहिजे का, पैशाची काही मदत हवी आहे का. आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या घराच्या शेजारी असलेला दुसरा माणूस अचानकपणे वेगळा वागायला लागला, तासनतास तसाच बसून राहायला लागला, स्वतःशीच पुटपुटायला लागला, चुटक्या वाजवत स्वतःभोवतीच गिरक्या घ्यायला लागला, तर मात्र त्याच्याबद्दल बोलताना तुम्ही दुसऱ्याला स्वतःच्या डोक्यावर बोटाने खून करत असं म्हणता, स्क्रू ढिला झालाय, त्याला येरवड्या किंवा ठाण्याला पाठवायला पाहिजे. म्हणजे जर शारीरिक आजार असेल तर आजार जेवढा जास्त तेवढी सहानुभूती मिळते, आणि जर मानसिक आजार असेल तर आजार जेवढा जास्त तेवढा उपहास पदरी येतो. कुणाला असं वाटतं की आपल्याला उपहासाचं धनी व्हावं. त्यामुळे माझं मन आजारी पडलं या ऐवजी मला कुणीतरी बाहेरच्या शक्तीने झपाटलं असं सांगणं हे सोपं असतं. आणि तुम्ही बाबा बुवा मांत्रिक भगताकडे गेला की तो तुम्हाला हेच सांगत असतो. हे जर त्याला सांगता आलं नाही तर तो असं म्हणतो की हा तुमच्या पूर्वप्राक्तनाचा दोष आहे, काही ग्रहदोष आहे. या सगळ्याच्या बद्दल आपल्याला शांती करता येईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला निश्चितपणे बरं वाटू शकेल. पुन्हा तो जो कोणी बाबा बुवा मांत्रिक भगत असतो हा सदैव उपलब्ध असतो. डॉक्टरसारखं त्याच्याकडे क्यू लागावे लागत नाहीत, डॉक्टरसारखं ठराविक वेळेमध्येच त्याच्याशी बोलावं लागत नाही, डॉक्टरसारखे त्याला पैसे द्यावे लागत नाहीत. एकंदरीत आपल्याकडे परंपरेने गुरु किंवा कल्चरल लीडर ही जी समाजामध्ये रुजलेली कल्पना आहे अशा स्वरूपाची भूमिका कमी जास्त प्रमाणात हा बाबा पार पाडत असतो. तिथलं सगळं वातावरण जे असतं म्हणजे धुनी पेटलेली असते, गुरुचरित्राची पोथी चालू असते, या सर्व बाबी मनाचा आजार हा भूताचा संचार आहे असं मानणं आणि त्याच्यावरचा उपचार हा माझ्या बाबाकडे किंवा मांत्रिकाकडे किंवा भगताकडे आहे असं मानणं याला पूरक असतात. पण तरीही कधीही या आजाऱ्यांना अशा लोकांच्याकडे नेऊ नये. याचं कारण असं की हा आजार योग्य वेळी जर उपचार झाला तर बरं होण्याची जी शक्यता असते ती त्याला जर बराच विलंब झाला तर कदाचित कायमची दुरावते. 40 वर्षापूर्वी मी ज्यावेळी MBBS झालो त्यावेळी 1/3 मानसिक आजार बरे होत, 1/3 मानसिक आजार बरे होत आणि पुन्हा उद्भवत, आणि 1/3 मानसिक आजारावर उपचारच नव्हता. आज 40 वर्षानंतरची अशी स्थिती आहे की 70 ते 80% गंभीर मानसिक आजार हे देखील जर योग्य त्या पद्धतीचे उपचार योग्य वेळी केले आणि नातेवाईकांनी सहकार्य दिलं तर निश्चितपणे बरे होऊ शकतात. त्यामुळे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की गंभीर मानसिक आजार जर होत असेल तर त्या ठिकाणी चळवळीतल्या कार्यकर्त्याचं किंवा संवेदनशील नागरिक म्हणून आपलं हे काम आहे की लवकरात लवकर त्याला चांगल्या स्वरूपाच्या उपचाराची मदत देणं. पण या सगळ्याच्या मध्ये आधी जर आपण एक गोष्ट बघितली तर, आणि ती जी गोष्ट आहे ती आहे प्रबोधनाची किंवा प्रतिबंधाची. प्रबोधन म्हणजे काय? आपल्याला हे माहित पाहिजे की माणसाला मन असतं, माणसाचं मन आजारी पडतं आणि आजारी पडलेलं जे मन असतं ते विपरीत पद्धतीनं वर्तन करतं. 16-17 वर्षाची मुलगी जर काहीतरी वेगळं वागायला लागली
तर तिला मानसोपचार तज्ज्ञाला दाखवण्याच्या ऐवजी असं सांगितलं जातं, लग्नाचं वय झालंय, लग्न करून द्या. आता लग्न करून दिल्यानंतर तिचं मन सुधारेल कसं? उलट लग्न करणं हे अनेक अर्थाने कष्टदायी जबाबदारी घेणं असतं. नवी माणसं, नवे संबंध यांच्याबरोबर जुळवावं लागतं. तिचं मन आधीच मेटाकुटीला आलेलं असतं. लग्नानंतर ते आणखी आजारी पडतं. मग सल्ला दिला जातो, एक मूल होऊ द्या म्हणजे सगळं ठीक होईल. आता मूल होणं ही तर प्रचंड शारीरिक आणि मानसिक जबाबदारी असते. तिचं मन आणखी बिघडतं आणि ज्याला आपण पोस्ट पर्प्युरल सायकोसिस म्हणतो, म्हणजे गरोदरपणानंतर येणारी गंभीर मानसिकता किंवा गंभीर मानसिक आजार त्या मुलीला सोसावा लागतो. याचं कारण मन आणि मनाचे आजार याच्याबद्दलचं आपलं प्रबोधन कमी आहे. आणि प्रतिबंध म्हणजे काय? आजची परिस्थिती अशी आहे की बऱ्याच जणांना एक किंवा दोन मुलंच असतात आणि त्यामुळे त्यांची अशी कल्पना असते की मुलाने तोंडातून शब्द उच्चारला की आपण तो पुरा केला पाहिजे, नाहीतर आपण काही खरे पालक नाही. लक्षात घ्या की या पद्धतीनं आयुष्यभर तुमच्या मुलांना त्याने तोंडातून उच्चारलेला शब्द ताबडतोब पुरा होण्याची कसलीही शक्यता नाही. या जगामध्ये त्यांना अनेक नकार घ्यावेच लागणार, इतकं हे जग स्पर्धेचं, गुंतागुंतीचं आणि अवघड झालेलं आहे. मग पुढे त्यांना पोलिओ होऊ नये म्हणून लहानपणी तुम्ही त्यांना पोलिओचे जंतू असलेले पोलिओचे डोस देता. त्याच पद्धतीनं पुढे ते मानसिक ताणाची शिकार होऊ नयेत याच्यासाठी त्यांना नकार स्वीकारण्याची सवय, ज्याला आपण लो फ्रस्ट्रेशन टॉलरन्स म्हणतो, तो दिला पाहिजे. काही गोष्टी तुला मिळणार नाहीत हे त्याला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. जीवनामध्ये नकाराच्या सह जगण्याची सवय त्याला लागली पाहिजे. हे सगळं सांगायचं याचं कारण असं, खरं म्हटलं तर आपल्या सरकारची घोषणा होती की इसवी सन 2000 सालापर्यंत सर्वांना आरोग्य. ती प्रत्यक्षात आलेली नाहीये. 10 वर्षानंतर आपण बघतच आहोत. पण सर्वांना आरोग्य याच्यामध्ये मानसिक आरोग्य हा आरोग्याचा फार महत्वाचा भाग आहे. आणि ते मानसिक आरोग्य आज अंधश्रद्धेच्यामुळे काय आहे याची देखील आपल्याला समज आणि उमज नाही. तेव्हा एका बाजूला त्याच्याबद्दलच्या अंधश्रद्धा समजावून घेणं, दुसऱ्या बाजूला त्याच्या बाजूची मानसिकता समजावून घेणं आणि तिसऱ्या बाजूला त्याबाबतचं प्रबोधन आणि प्रतिबंधात्मक उपचार समजावून घेणं, यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ सतत प्रयत्न करते. आपल्यापैकी सर्वांचं सहकार्य जेवढं मिळेल तेवढं त्याला हवंच आहे. प्रासंगिक मनोविघटन म्हणजे काय याची प्रत्यक्षामध्ये पाहिलेली एक हकीकत मी तुम्हाला सांगतो. एक खेडेगाव, सधन कुटुंब आणि स्वाभाविकपणे त्यामुळे एक चांगली सून त्यांना मिळाली. परंतु कुटुंब अत्यंत छळवादी होतं. त्यांनी त्या सुनेचा उभा छळ मांडला. सून, तिला सोसण्यापलीकडे काहीच पर्याय नव्हता. मात्र ती तोंडाळ होती. तोंडामधून सतत शिव्यांचा पट्टा चालू असायचा. पण शेवटी 3-4 वर्षानंतर ती दमली आणि एकदा तिने आपल्या शेतामध्ये आत्महत्या केली आणि जीव दिला. आता घरी पैसा अडका भरपूर होता, त्याच्यामुळे दुसरी बायको करून आणली. दुसऱ्या बायकोचाही तसाच छळ चालू झाला. पण दुसरी बायको तर बिचारी गरीब गाय होती, त्याच्यामुळे सगळा छळ ती निमूटपणे सहन करत होती. अशी 2 वर्ष गेली. एकदा ही दुसरी बायको संध्याकाळच्या वेळेला ज्या शेतामधल्या झाडाला टांगून पहिल्या बायकोने जीव दिलेला होता त्या शेतामधून आली. आल्यानंतर तिने डोक्यावर असलेला भारा खाली टाकला. त्याच्यानंतर बघता बघता तिचा चेहरा बदलला, तिचा आवाज बदलला. ती पदराचं भान विसरली. तिने आपले केस मोकळे सोडले आणि तिने घुमायला सुरुवात केली. सगळं गाव आश्चर्यचकित होऊन जमलं. नवरा कुठेतरी पारावर तंबाखू खात बसलेला होता. त्याला बातमी गेली की आज काय तुमच्या घरी वेगळाच नूर दिसतोय, तुमच्या बायकोच्या अंगामध्ये असं असं आलेलं आहे. आता नवऱ्याला इतकी खात्री होती की आपली बायको ही आपल्या नजरेच्या इशाऱ्यावर चालते.
तो त्याच्या नेहमीच्या तोऱ्यामध्ये आला. बायको घुमत होती. तिच्यासमोर उभा राहिला आणि म्हणला, काय ग सटवे, काय लावलंय? कळत नाही का? गप गुमान घरामध्ये जायचं, नाहीतर कानाखाली आवाज काढीन. आता जी बायको नवऱ्याच्या चेहऱ्याकडे बघू देखील शकत नाही आणि नवऱ्याच्या पावलाचा आवाज ऐकल्यानंतर जी घरामध्ये वळते, अशी बायको सगळ्या गावाच्या समोर नवऱ्याने दम दिल्यानंतर एका क्षणात घरामध्ये पळेल अशी त्याची कल्पना. आणि त्या दिवशी मात्र अघटित घडलं. जोरामध्ये घुमणारी ती बाई तिने गावाच्या समोर नवऱ्याचा शर्ट वर असा धरला, खालपर्यंत ओढत टराटरा फाडला आणि ती असं म्हणाली, मला मेलीला छळ करून मारलंय ते मारलंय आणि आता हिच्या मागं लागलाय. हिला जर असा छळ केला तर एकेकाकडे बघून घेतल्याशिवाय सोडत नाही. कोण म्हणाली? पहिली बायको म्हणाली का दुसरी बायको म्हणाली? दुसरी बायकोच म्हणाली, कारण तीच तिथं होती. कुणाच्या वतीनं म्हणाली? पहिल्या बायकोच्या वतीनं म्हणाली. खरं म्हणाली का खोटं म्हणाली? खरंच म्हणाली. म्हणजे काय झालं की असह्य ताणाच्यामुळे तिच्या मनाचं विघटन झालं आणि काही काळापुरतं तिने पहिल्या बायकोच्या भूमिकेमध्ये प्रवेश केला आणि स्वतःच्या मनामध्ये प्रचंड भावना ज्या साठून राहिलेल्या होत्या त्यांना वाट करून दिली. 2-3 तास ती घुमली, नंतर निश्चित पडली. तिला घरामध्ये नेऊन ठेवलं. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी ती गरीब गोगलगाय असलेली दुसरी बायकोच झालेली होती. म्हणजे स्वतःच्या अंतर्मनामधला ताण ज्यावेळी असह्य होतो त्यावेळी तो ताण याना त्या स्वरूपामध्ये बाहेर येतो आणि त्या क्षणी मात्र त्याचं जे रूप असतं ते त्या बाईच्या अंगामध्ये कुणाचा तरी संचार झालाय किंवा कुठल्या तरी मृत व्यक्तीची बाधा झालीय, या पद्धतीनं आपण विचारात घेतो